नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डेक्कन आयएसमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. माझं नाव अभिषेक ठिगे. तर डेक्कन आयएसमध्ये आता आपण मॅथ रिजनिंगचा कोर्स स्टार्ट करतो आहे. तर ह्यासाठी कोर्स आहे कोणासाठी हे पहिल्यांदा सांगतो. सगळ्यात पहिल्यांदा राज्यसेवा, त्याच्यामधले गणिताचे सीसॅटमधील गणिताचे 25 प्रश्न आपले गणित बुद्धिमत्तेचे. त्याच्यानंतर कंबाईन जी आपली सगळ्याची एकत्र झाली आहे ती कंबाईन, तर त्याच्यामध्ये 15 प्रश्न येत आहेत. सोबतच कंबाईनच्या सर्व मुख्यमध्ये वेगवेगळ्या परीक्षांना वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न येतात. फॉर एक्झाम्पल PSI, STI, ASO यांचा विचार जर आपण केला तर त्याच्यामध्ये 15 प्रश्न गणिताचे सुद्धा आहेत मुख्य परीक्षेला. ठीक आहे, फक्त प्रिलिम्सलाच गणित आहे असं काही नाही आहे, मुख्य परीक्षेला सुद्धा 15 आहे. ग्रुप सीचा विचार केला तर एक्साईजला 10 आहेत. ठीक आहे, टॅक्स असिस्टंटला 35 आहेत, कधी 40 येतात. क्लर्कला पण सेम 35-40, आधीच्या काळात तर 80 प्रश्न यायचे. ठीक आहे, तर इंडस्ट्रियल इन्स्पेक्टर त्याला पण 15 ते 20 प्रश्न येतात. फिक्स नाही आहे, पण मला सांगायचा मुद्दा असा आहे की मुख्य परीक्षेला सुद्धा गणित बुद्धिमत्ता हा विषय येतो आणि मोस्ट ऑफ द स्टुडंट ते इग्नोर करतात किंवा दुर्लक्ष करतात, त्याच्याकडे लक्षच देत नाहीत बाकीच्या ह्याच्यावर. पण हे 15 पैकी जर तुम्ही 11-12 मार्कपर्यंत जात असाल तर तुम्ही हमखास म्हणजे स्कोअर तुमचा वाढण्याच्या दिशेने असतो. इवन प्रिलिम्सला पण 6-7 मुलं खुश होत आहेत. अरे 12+ जाणारे खूप जण आहेत, तिथंच तर तुमचा कट ऑफ वाढतो ना. ज्या मुलांचा कट ऑफ 3-4 मार्कानं त्यांनी जातोय त्यांनी फक्त त्यांचे गणित बुद्धिमत्ताचे स्कोअर बघावेत. ते 5, 6, 7 असेच असतात, ते कधीच 11, 12, 13 असत नाही आहेत. ठीक आहे, तर माझा हा कोर्स घेऊन याचा उद्देश तोच आहे की एकतर सीसॅट तर आता क्वालिफाय आहे, त्यामुळे त्याचा तर प्रश्न राहिला नाही पॅसेजच्या जोरावर, पण त्यावेळेचा पेपर सेम आधीसारखा काढला. आता यावेळेपासून जर UPSC सारखा पेपर काढला की बाबा 80 पैकी 55 प्रश्न गणित बुद्धिमत्ताचे, तर परत गणित बुद्धिमत्ता पण विचार करण्यासारखा विषय असणार आहे. राहिला तो प्रश्न परत कंबाईनचा प्रिलिम, तर त्याच्यामध्ये तर 15 प्रश्न आहेतच. तर तिथे तुम्हाला 12+ मार्क घेऊन जाण्यासाठी मी हा कोर्स तयार केलेला आहे किंवा तिथं 12+ आलं पाहिजे. ठीक आहे, कोर्सची वैशिष्ट्य काय आहेत, स्ट्रक्चर काय असणार आहे पहिल्यांदा कोर्सचं ते सांगतो. एकतर सगळे प्रश्न मराठीत आहेत. ही जरी इन्फॉर्मेशन मी इंग्लिशमध्ये लिहिलेली असली तरी आपले सगळे प्रश्न मराठीमध्ये आहेत. तर सगळ्यात पहिल्यांदा मी फोकस केला आहे तो म्हणजे कन्सेप्टवर. सगळा फोकस आपला कन्सेप्टवर असणार आहे, कारण ज्याची कन्सेप्ट चांगली त्याचं गणित बुद्धिमत्ता चांगलं. तुम्हाला आजपर्यंत जिथून कुठून पण शिकला असेल तुम्हाला एक फील आला असेल, अरे वर्गामध्ये मला सगळं येतंय पण पेपरला गेल्यावर येत नाही. कारण होतंय काय, शिकवायची पद्धत. शिकवायची पद्धत जर अशी असेल की बाबा हा टाईप आहे प्रश्नाचा, ह्या प्रश्नाच्या टाईपला हा एक फॉर्म्युला असतो, या फॉर्म्युला वापरला की तो प्रश्न सुटतो, तुम्ही प्रश्नातल्या किमती त्याच्यात टाका आणि मग तुमचं उत्तर निघतंय. मग ह्या टाईपचे 10 प्रॉब्लेम घेतात, मग 90वे प्रॉब्लेम तुम्हाला शिक्षकापेक्षा जास्त स्पीडनं सोडवता येतं. जर या टाईपनं ह्यानं तुम्ही जात असाल या फ्लोमधून तर तुम्हाला परीक्षेत मार्क नाही येणार, कारण परीक्षेत फॉर्म्युलात बसतच नाही. सगळ्यात पहिले तर फॉर्म्युला आठवत नाही. फॉर्म्युला आठवला तर प्रश्न जसाच्या तसा फॉर्म्युला टाकता येत नाही, कारण ते तिथं पडतं, ते त्या टाईपमधले तो फॉर्म्युला असतो, तिथं ते यूज होतं शिकताना. पण परीक्षेच्या वेळी सगळं मिक्सअप होतं, ते सगळं तुम्हाला एकत्र लावायचं आहे, मग नाही होत तिथं फॉर्म्युलाचा उपयोग. तर सगळ्यात पहिल्यांदा माझ्या कोर्सचं वैशिष्ट्यच हे आहे की सॉल्व विदाऊट फॉर्म्युला. तुम्ही आपलं थंबनेल जरी बघितलं असेल डेक्कन आयएसचं तरी त्याच्यात सुद्धा लिहिलेलं आहे मी सॉल्व विदाऊट फॉर्म्युला. आणि सॉल्व विदाऊट फॉर्म्युला जर असेल तर आपल्या बॅचचा एक रूल आहे, तो रूल फॉलो करणार असाल तरच बॅच जॉईन करायची, नाही तर नाही करायची. रूल कुठला आहे तो, प्रत्येक लेक्चर बघायचं. कारण आणि ओळीनं ते पण ज्या सिक्वेन्सनं आपण अपलोड करणार आहे इकडे ॲपवर त्याच सिक्वेन्सनं तुम्हाला ते लेक्चर बघायला लागेल. कळालं, तुम्ही डायरेक्ट जम्प नाही करू शकत. तुम्हाला सरळ व्याज येत नाही, मी डायरेक्ट सरळ व्याज बघतो, नाही. सरळ व्याज समजायला माझ्याकडून तुम्ही आधी पर्सेंटेज शिकलं पाहिजे, प्रॉफिट लॉस शिकलं पाहिजे आणि मग सरळ व्याज. आणि पर्सेंटेज समजायला तुम्ही माझ्याकडून आधी रेशो शिकलं पाहिजे, रेशो समजायला तुम्ही इक्वेशन शिकलं पाहिजे, त्याच्या आधी फ्रॅक्शन शिकलं पाहिजे आणि त्याच्या आधी बॉडमास शिकलं पाहिजे. या लेवलनं ह्या सिक्वेन्सनं तुम्ही गेला तर तुम्हाला मग तो सरळ व्याज तो तुम्हाला न येणारा टॉपिक येणार आहे. फक्त एवढंच करायचं आहे, एकदा तुम्ही माझ्याकडून सगळे टॉपिक शिकला की मग जे थंबनेल आपण यूट्यूबवर बघतो बऱ्याच 2 सेकंदात सोडवा, 30 सेकंदात सोडवा, तर त्या थंबनेलचा उपयोग तुम्हाला कळेल की खरंच येतं 2-3 सेकंदात, पण ते तेवढंच लेक्चर बघून येत नाही, अख्खा कोर्सच बघायला लागतो त्याला. मग तुम्हाला कळतं की डोळ्यांनी कशी गणितं सुटतात, वाचल्या कशी सुटतात, येत नसलं तरी उत्तरापर्यंत कसं पोहोचायचं, एक्झामच्या दिवशी काय टेक्निक लावायची, कुठला प्रश्न स्किप करायचा आहे आणि कुठल्या प्रश्नाचं शॉर्टकटनं उत्तर काढायचं आहे, ह्या सगळ्या गोष्टी. ओके, म्हणून मी इथं शब्द वापरला आहे कन्सेप्ट. मी फक्त कन्सेप्टवर फोकस करतो, फॉर्म्युलांवर फोकस करत नाही. आपल्याकडून शिकलेल्या कुठल्याही विद्यार्थ्याला मला तो फॉर्म्युला आठवत नव्हता म्हणून मला ते एक्झाम्पल आलं नाही असं कधी होणार नाही. तुमच्यासमोर गणित आहे ना, तुम्हाला ते येणार, सोडवायला येणार. वेळ कमी पडेल तुम्हाला बाकीच्या GSला वेळ दिल्यामुळं,
पण तुम्ही ते गणित घेऊन बसला, तुम्हाला ते एकदम व्यवस्थित शॉर्टकटमध्ये सुटणार. ठीक आहे. तर आपला सगळा वेळ कन्सेप्टवर असणार. प्रत्येक लेक्चरचे पहिले 15 मिनिटं एवढे महत्त्वाचे असतील आपले, 15 ते 20 मिनिटं की ते सगळे. आणि म्हणून मी टाईप करत नाही कधी, टाईप वाईज शिकवणे वगैरे. ठीक आहे, ते नाही केलं आपण जसे आयोगाचे प्रश्न असतील आणि प्रत्येक परीक्षेला आलेले प्रश्न, आपण हे कन्सेप्ट शिकलो की प्रत्येक परीक्षेला आलेले आयोगाचे प्रश्न सोडवायचे. टाईप वाईज गेले की ते आल्यासारखं वाटतं, फक्त ते येत नाही मग ते नंतर फायनल, कारण ते रट्टा मारून हां तेच तर आहे, फक्त किमती चेंज. सो कन्सेप्ट माझा मेन एरिया असणार आहे, कन्सेप्ट फोकस. दुसरं, मॅथमॅटिक्स सॉल्व विदाउट फॉर्म्युला. हे लिहिलंच त्याच्यासाठी, कारण फॉर्म्युला वापरतच नाही. आता पुढं जेव्हा मी सांगणार आहे आपण काय काय घेणार आहे लेक्चरमध्ये, त्याच्यावेळी तुम्हाला सांगेन की बाबा फॉर्म्युला नाही म्हणजे काय. तिसरं बघा, रिझनिंग, डेव्हलप लॉजिक. तर रिझनिंग हा विषय कुठला शिक्षक तुम्हाला सांगेल का की ही शिकवायची गोष्ट नाही आहे? खरंच ही शिकवायची गोष्ट नाही. कोण तुमच्या डोक्यात जाऊन सांगू नाही शकणार पझल कसं सॉल्व्ह करायचं. मी तुम्हाला काय सांगू शकणार आहे की स्टार्ट कसे करायचं, प्रश्नामध्ये घुसायचं कसं. एकदा ते सांगितलं की तुम्हाला येते बरोबर ऑटोमॅटिक. ठीक आहे. रिझनिंगचे काही चॅप्टर आहेत, क्लॉक, कॅलेंडर, डायस, क्यूब, जरा शिकवायला लागतील. ओके. पण बाकीचे सगळे चॅप्टर, रिझनिंगचा अर्थच तो आहे ना बुद्धिमत्ता, की रस्त्यावरच्या कुठल्याही माणसाला सोडवता येतील असे प्रश्न म्हणजे रिझनिंग. गणित म्हणजे काय, थोडंफार म्हणजे कॅल्क्युलेशन करून जे सोडवायचे प्रश्न असतील ते गणित. आणि मेंटल ॲबिलिटी म्हणजे काय, थोडंफार कॅल्क्युलेशन पण करायला लागेल आणि थोडंफार डोकं पण लावायला लागेल, जसं की क्लॉक, कॅलेंडर, हे जे दोन आहेत त्याला मेंटल ॲबिलिटीमध्ये आपण टाकतो. ओके, हे झालं रिझनिंगचं. तिसरी गोष्ट असणार आहे की एक्झाम डे टेक्निक. म्हणजे तिथल्या तिथं कसं बाबा, एवढा मोठा प्रश्न असतो, त्यातला काही तर क्रक्स पकडायला लागतो ना आपल्याला. पूर्ण वाचून मला पण नाही सुटत आहे सगळं, तेवढा वेळच नाही पुरत आहे आपल्याला. मग किती का मोठे एक्झाम्पल असताना त्यातला महत्त्वाचा भाग कुठला आहे, नक्की डोक्यात काय घ्यायचं आहे, 2 ऑप्शन तरी लिमिट कसे करायचे, याचं हे उत्तर येऊच शकत नाही असं कसं ठरवायचं आपण. ठीक आहे. तर त्या सगळ्या गोष्टी प्रत्येक एक्झाम्पलला तिथं होत राहतील. त्या नंतर ह्या सगळ्याच्या तुम्हाला वर्कशीट भेटतील. म्हणजे मी जी PPT शिकवताना वापरणार आहे त्याची ब्लँक PPT तुम्हाला मिळेल. ठीक आहे. त्याची ब्लँक PPT तुम्हाला मिळेल, जेणेकरून ती तुम्ही समोर घेऊन बसायची, लेक्चर स्टार्ट करायचं, त्याच्यावर प्रश्न असेल वर, एक ब्लँक पेजेस पण असतील तुम्हाला थोडेफार, ब्लँक पेजेसवर कन्सेप्ट बरोबर लिहून घ्यायचे तुम्ही. आणि नंतर प्रश्न जेव्हा सुरू होतील, प्रश्नाच्या खाली उत्तर. आणि जे मी सांगतोय हे लक्षात ठेवा, तिथं आजूबाजूला जागा असेल तिथं ब्रॅकेट करून, गोल करून लिहून घ्यायचं, की जे तुम्हाला नंतर परीक्षेच्या वेळी जास्त उपयोगाला पडेल. ओके. तर अशा पद्धतीनं हे पूर्ण स्ट्रक्चर असणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा कन्सेप्ट शिकवणार, त्याच्यानंतर आयोगाचे प्रश्न घेणार. आणि ह्या लेक्चरच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला जे नंबर दिसत असतील, जर आपलं ज्या दिवशी लेक्चर होतंय त्या दिवशी लेक्चर बघायचं. रोज एक लेक्चर अपलोड होत राहील 27 तारखेपासून. तुम्हाला रोज लेक्चर बघायचं, त्याच्यावरचा घरी फक्त 15 ते 20 मिनिटं वेळ द्यायचा. कुठलंही पुस्तक बाजारातलं घ्यायचं, कुठलीही चिटोरी घ्यायची, कुठलीही टेस्ट सिरीज घ्यायची टेलिग्रामवरची शोधून, आणि तो सॉल्व्ह करायचा प्रयत्न करायचा आपल्या टॉपिकवरचा, आपल्या मेथडने. तिथं कितीही मोठ्या मेथड असू दे फॉर्म्युल्याच्या, तुम्ही फक्त माझ्या मेथडने सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. नाही आला, खालच्या नंबरवर टाकून द्या प्रश्न. व्यवस्थित फोटो काढून क्रॉप सरळ काढा, तिरका वगैरे काढू नका. जसं मी तिरकं शिकवलेलं चालणार नाही, तसं तुमचे डाऊट पण सरळ क्रॉप करून येऊ देत. मग तुम्हाला त्याचं 24 ते 48 तासांच्या आतमध्ये मी उत्तर देईन. ओके. तर हे सगळं आपल्या कोर्सचं स्ट्रक्चर होतं. तर होणार काय कोर्समध्ये, तर सगळ्यात पहिल्यांदा मॅथमॅटिक्समध्ये होणार काय आपलं, जसं हा जो सिक्वेन्स आहे त्याच सिक्वेन्सनं मी जनरली लेक्चर्स घेणार आहे आपण. तर मॅथमॅटिक्समध्ये होणार आहे बॉडमास. आता बऱ्याच लोकांना वाटतं बॉडमास हे काय शिकवायची गोष्ट आहे का, आम्हाला येतेच की कंचे भागू बेव, 4थी 5वी पासून आम्ही शिकतो. तुम्हाला मजा माहीत आहे 2020 पर्यंत जर ॲनालिसिस केलं, 180 प्रश्न बॉडमासवर विचारलेत 2009 पासून. आयोगाचे जेवढे पण पेपर आहेत त्यातले 180 प्रश्न बॉडमास या चॅप्टरवर आहेत. परत फ्रॅक्शन 80 प्रश्न आहेत, आणि इंडायसेस, ठीक आहे, इंडायसेसचे एक 60 प्रश्न आहेत. म्हणजे हे जे बेसिकचे टॉपिक आहेत, त्याच्यावरचे प्रश्न बघा. आणि तुम्हाला सगळ्यात अवघड वाटणारा टॉपिक कुठला, परम्युटेशन प्रोबॅबिलिटी, 25-30 प्रश्न आहेत तिन्हीचे मिळून, परम्युटेशन कॉम्बिनेशन प्रोबॅबिलिटीचे. स्पीड टाइम डिस्टन्स 20-22 प्रश्न आहेत. वर्क टाइम 31 प्रश्न असतील. कळतंय का. म्हणजे इम्पॉर्टन्स कशाला दिला पाहिजे, तुम्ही यांनाच दिलं पाहिजे ना, ह्या पहिल्या बेसिक चॅप्टरना. ठीक आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण बॉडमास, त्याच्यानंतर इंडायसेस, फ्रॅक्शन, त्याच्यानंतर इक्वेशन विथ सिंगल व्हेरिएबल, इक्वेशन विथ डबल व्हेरिएबल. ओके. इक्वेशन विथ सिंगल व्हेरिएबल आणि इक्वेशन विथ डबल व्हेरिएबल, हे 2 गोष्टी आपल्याला शिकायचे आहेत. हे सगळं आपलं कशात येणार आहे, हे सगळं आपलं येणार आहे बेसिकमध्ये. ओके. बेसिकमध्ये हे झालं की जरा मोठ्या टॉपिकला सुरुवात करायची. तो सगळ्यात पहिला मोठा टॉपिक म्हणजे कुठला माहिती आहे, तो सगळ्यात पहिला मोठा टॉपिक आहे म्हणजे LCM.
LCM आणि HCF. मी तुम्हाला म्हणतोय की मी फॉर्म्युला वापरत नाही, तर मी वापरतो LCM. कुठलंही एक्झाम्पल असू दे, LCMनं सॉल्व करायचा प्रयत्न करायचा की जे सोपं होतं. मग LCMनं सॉल्व करताना प्रयत्न केला की ओके. त्याच्यानंतर पहिला मेन टॉपिक येतो हा LCMला पण मी बेसिकमध्येच काउंट करतो. प्रोग्रेशन म्हणजे अरिथमॅटिक आणि जॉमेट्रिक प्रोग्रेशन असतं, त्याच्यावर कधीतरी एक एक्झाम्पल पडतं, त्यामुळे आपण त्याला ज्याला जेवढं वेटेज आहे त्याच प्रमाणात आपण घेणार आहे. ओके, तर हे झालं. नंतर क्वाड्रॅटिक इक्वेशन, तो ह्याचाच भाग आहे. सिंगल व्हेरिएबल, डबल व्हेरिएबल आणि क्वाड्रॅटिक इक्वेशन. सगळ्यात पहिला मॅथचा मोठा टॉपिक की ज्याचं तुमचं पहिलं लेक्चर असणार आहे की डेमो लेक्चर म्हणून आपण ते लेक्चर ठेवतो. याच्यानंतरचं जे लेक्चर तुम्हाला दिसेल यूट्यूबवर ते हे लेक्चर असेल की ॲव्हरेज. ओके, ॲव्हरेजपासून सुरुवात होते. ॲव्हरेजसुद्धा सगळीकडे लागतं आपल्याला, तर हे ॲव्हरेज. आता मी मॅथ्सला 2 ह्याच्यात डिवाइड केले. 2 लेग्स आहेत समजू आपण मॅथ्सचे, मॅथमॅटिक्सचे. एक लेग आहे ते म्हणजे रेशो, दुसरा लेग आहे तो म्हणजे पर्सेंटेज. या 2 पायांवर सगळं मॅथ्स उभारलेलं आहे. ह्या 2 बेसिक पायांवर, आणि बेसिक तर तुम्हाला आलंच पाहिजे, आणि एक रेशो आणि एक पर्सेंटेज. हे एवढं आलं की कुठलाही टॉपिक तुम्हाला मॅथ्सचा येणार, कारण सगळीकडे आपण हेच यूज करतो फक्त. मग रेशो म्हणजे काय असणार? ए आणि बीचा रेशो. एजेस म्हणजे काय असणार? दोघांच्या वयाचा रेशो. मिक्सचर म्हणजे काय असणार? दूध आणि पाण्याचा रेशो. पार्टनरशिप काय असणार? दोघांनी A:B या प्रमाणात गुंतवणूक केली आहे किंवा A:B या वेळेसाठी गुंतवणूक केली आहे, त्याचा रेशो. इन्कम एक्सपेंडिचर काय असणार? दोघांचा पगार A:B या रेशोमध्ये. मी एवढं सगळं का वापरलं हे तुम्हाला मी सांगायला की फॉर्म्युला नाही यूज करायचा याचा अर्थ काय? सगळं एकाच पद्धतीने शिकवायचं. म्हणजे रेशो, एजेस, मिक्सचर, पार्टनरशिप आणि इन्कम एक्सपेंडिचर, आपण या सगळ्यांना वेगवेगळे फॉर्म्युले तयार करत नाही, एकच शिकवतो आपण A:B. एकदा तुम्हाला A:B कळालं, सगळं त्यासोबत कसं खेळायचं कळालं, अंश आणि छेदासोबत, की तुम्हाला हे 5च्या 5 टॉपिक येणार. प्रत्येक टॉपिकची फक्त सोडवायची एक कन्सेप्ट असते, ती कन्सेप्ट तुम्हाला सांगणार. फॉर्म्युला वेगवेगळ्या टाईपसाठी वेगवेगळा बनवणार नाही, त्या कन्सेप्टवरच तुमचं सगळं सॉल्व्ह होईल. म्हणजे हे 5 टॉपिक ह्याला आपण एकत्रित काय म्हणू शकतो? रेशो, प्रोपोर्शन अँड इट्स ॲप्लिकेशन. म्हणजे रेशोचं ॲप्लिकेशन लावून हे त्यांनी तयार केलेले टॉपिक असतात. हे झालं रेशो, म्हणजे गणिताचा 25% भाग तुम्ही समजू शकता. 25% काय? तुमचं बेसिक. 25% रेशो आणि त्याचे सगळे ॲप्लिकेशन. आता पुढचं 25% म्हणजे काय असणार आहे? पुढचं 25% असणार आहे तुमचं पर्सेंटेज. पुढचं 25% आहे तुमचं पर्सेंटेज. मग पर्सेंटेजमध्ये काय? शेकडेवारीमध्ये काय? शेकडेवारीमध्ये नफा तोटा पण येणार, प्रॉफिट लॉस पण, आणि त्याच्यामध्ये पण सिंपल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्ट येणार. सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज या 2 गोष्टी त्याच्यामध्ये येणार. मग हे तिन्ही टॉपिक पण आपण एकाच पद्धतीने सोडवतो. आता राहतं काय? आता राहतं काय आपलं वर्क टाईम. खूप अवघड वाटतं लोकांना. स्पीड टाईम डिस्टन्स खूप अवघड वाटतं. एकही फॉर्म्युला नाही, तो MDH वाला वगैरे तसलं काही फॉर्म्युला नाही. एकच कन्सेप्ट लावतो आपण, टोटल वर्क इज इक्वल टू मॅन डेज इज इक्वल टू कॉन्स्टंट. बस सगळं वर्क टाईम झालं. आणि ह्याच्यात सगळ्यात तुम्हाला जास्त इम्पॉर्टंट गोष्ट लागते ती म्हणजे LCM. ह्याच्यात लागतं ते LCM. ठीक आहे, LCM ज्याला चांगलं येतं त्याला वर्क टाईम खूपच इझी जातं. नंतर वर्क टाईम नंतर येतं स्पीड टाईम डिस्टन्स. प्रत्येक टाईपचे वेगळे फॉर्म्युले ना, ट्रेनसाठी वेगळा, एरोप्लेनसाठी वेगळा, ह्याच्यासाठी वेगळा. एकच फॉर्म्युला स्पीड टाईम डिस्टन्सचा की जो सगळ्यांनाच माहीत आहे. स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम. स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम. ह्याच फॉर्म्युल्याचं ॲप्लिकेशन करून आपण सगळं स्पीड टाईम डिस्टन्स सोडवणार आहे. आणि ह्याच्यात पण रेशो वापरणार आहे आपण. तुम्हाला हा फॉर्म्युला आठवतो का रे चक्रवाढ व्याजाचा? ए बरोबर हा फॉर्म्युला आठवतो? ए बरोबर P इंटू ब्रॅकेट 1 + R/100 रेज टू T. हा आठवतं? अजिबात नाही वापरत आपण हा फॉर्म्युला. विदाऊट ह्या फॉर्म्युलानं आपण सगळं चक्रवाढ व्याज सॉल्व्ह करू शकतो, आणि ते पण एकदम कमी वेळेत. हा तर तुम्हाला वेळ खाऊ फॉर्म्युला आहे. ठीक आहे, त्यामुळं तसलं काही गोष्टी करायच्या नाहीत की ज्याच्यामुळं आपल्याला वेळ जाईल आणि त्याच्यामुळं सगळ्या गोष्टी लवकर लवकर होणार नाहीत. आपल्या असलं काही करायचं नाही. आता एक येतो तो वेगळा पार्ट आहे की जो मॅथमॅटिक्सचा पार्ट आहे, पण त्याला जरा वेगळ्याच गोष्टी यूज होतात. त्याच्या काय आधीच्याशी कशाशी काय त्याचा संबंध नाही, फक्त तुम्हाला बेरीज वजाबाकी गुणाकार भाग करायला की ह्या गोष्टी होतात. तर ते 3 टॉपिक म्हणजे कुठले? एकमेकांची भावंड, परम्युटेशन, कॉम्बिनेशन, आणि त्यांचे पप्पा म्हणजे प्रोबॅबिलिटी असं म्हणा. प्रोबॅबिलिटीचा एक भाग परम्युटेशन, एक भाग कॉम्बिनेशन. प्रश्न कसे येतात? फक्त परम्युटेशनवर प्रश्न येणार, फक्त कॉम्बिनेशनवर प्रश्न येणार. परम्युटेशन आणि प्रोबॅबिलिटीवर प्रश्न येणार, कॉम्बिनेशन आणि प्रोबॅबिलिटीवर प्रश्न येणार, किंवा काय परम्युटेशन, कॉम्बिनेशन, प्रोबॅबिलिटी ह्या तिन्हीवर एकत्रित प्रश्न येणार. ओके, तर अशा पद्धतीने हे 3 जण येतात. आता त्यानंतर थोडे थोडे कधी कधी येणारे प्रश्न की ज्याला काही दुसरं काही करताच येत नाही, ते म्हणजे जॉमेट्री आणि मेन्सुरेशन. मग ह्या मेन्सुरेशनचे तर तुम्हाला फॉर्म्युले करायलाच लागणार.
याला काय ऑप्शन नाही. मेन्सुरेशनच्या फॉर्म्युलाला त्रिकोणाचं क्षेत्रफळ कसं करणार, फॉर्म्युला आलाच पाहिजे. चौरसाचं क्षेत्रफळ फॉर्म्युला आलाच पाहिजे. सर्कल आहे, स्पियर आहे, ठीक आहे, भरलेला गोल, किंवा सिलेंडर आहे, कोन आहे, ह्या गोष्टींचे तुम्हाला फॉर्म्युले पाठच करायला लागतील. एक 10 ते 12 केले, चुकून आला तरच प्रश्न येणार आहे. सगळं जरी भरून काढलं तुम्ही 2009 पासूनचं, तर एक 25 ते 30च्या आसपास प्रश्न असतील, त्याच्यावर काही प्रश्न जाणार नाहीत. आणि फॉर्म्युले 10च पाठ करायचे वेगवेगळ्या आकृत्यांचे तुम्हाला. तर हे सगळं, मग त्याचं घनफळ काय, त्याचं व्हॉल्यूम काय, एरिया काय, घनफळ क्षेत्रफळ, ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला त्याच्यात येतील. नंतर येतो डेटा इंटरप्रिटेशन. ठीक आहे, डेटा इंटरप्रिटेशन म्हणजे आत्तापर्यंत जे काय काय शिकतोय त्याच्यावरच्या कशावरही ते डेटा इंटरप्रिटेशन करू शकतात. फॉर एक्झाम्पल सगळ्याचं एकत्र करून एक टेबल देणार तुम्हाला आणि वर्क टाईमवरचा डेटा इंटरप्रिटेशन तयार करणार, किंवा जनरली आपल्याला ॲव्हरेज आणि पर्सेंटेजवरचा आणि रेशोवरचा, ह्या 3च टॉपिकचे येतात. जर तुम्ही हाय लेवलला गेला वेगवेगळ्या एक्झाममध्ये, बँकिंग वगैरे, SSC सीजन, तर तिथं स्पीड टाईम डिस्टन्सचं पण डेटा इंटरप्रिटेशन असतं, तिथं वर्क टाईमचं पण डेटा इंटरप्रिटेशन असतं, तिथं प्रोबॅबिलिटीचं पण DI असतो. ठीक आहे, पण आपल्याला जनरली ॲव्हरेज, रेशो आणि पर्सेंटेज याच 3 गोष्टींवर डेटा इंटरप्रिटेशन येतो. हा एक असा आजकाल एक काय म्हणतो आपण चर्चा करण्याचा टॉपिक बनला आहे, स्टॅटिस्टिक्स. ठीक आहे, प्रत्येकांच्या हेडलाईनमध्ये असतं की स्टॅटिस्टिक्सचा समावेश. अरे आत्ता आयोगाने फक्त वेगळी लाईन केली आहे रे बाळांनो, की सांख्यिकी म्हणून. सांख्यिकी आधीपासूनच पडतंय, त्याला काय हे करायची गरज नाही आहे, की वेगळं शिकवायची गरज नाही आहे. आणि मोजून 4 डेफिनेशन आहेत सांख्यिकीमध्ये, 4 वेगवेगळ्या टर्म आहेत, त्या 4 टर्म आल्या की स्टॅटिस्टिक्स येतं. ठीक आहे, सांख्यिकी येऊन जातं. त्यामुळे ह्याचं पण एक आपलं छोटं एक लेक्चर असेल, की त्याच्यातून त्या लेक्चरमधून कुठलाही प्रश्न विचारते सांख्यिकीचा. अरे तुम्ही स्वतःच आठवा, तुम्ही 9वीला ह्या टॉपिकला सगळ्यात सोपा टॉपिक म्हणून अभ्याससुद्धा केला नव्हता. इयत्ता 9वी शेवटचा धडा सांख्यिकी तुम्ही अभ्याससुद्धा केला नव्हता. हा एवढा सोपा टॉपिक आहे. मीन, मोड, मीडियन ह्या 3 गोष्टी आणि रेंज नावाची 4थी गोष्ट, या 4 गोष्टी ज्याला येतात त्याला स्टॅटिस्टिक्स येऊन जातं. सेम DI असतं, तसं सेम इथं डेटा सफिशियन्सी आहे. ह्या टॉपिकमध्ये पण काही येऊ शकतं. डेटा सफिशियन्सीमध्ये पण डेटा सफिशियन्सीचा अर्थ काय, तुम्हाला उत्तर काढायचं नसतं, उत्तर काढता येतंय का एवढंच तुम्हाला चेक करायचं असतं. ह्याचं मराठी ट्रान्सलेशन काय, माहिती पर्याप्तता. तुम्ही दिलेल्या एक प्रश्न देतात की त्याचं वय काय, खाली 2 वाक्य देतात, ह्या 2 वाक्यांवरून त्याचं वय काय ह्या प्रश्नाचं उत्तर देता येतंय का, एवढंच. देता येत असेल तर पहिलं वाक्य बरोबर, पहिल्या वाक्यानं देता येत असेल तर दुसऱ्या वाक्याने येत असेल तर दुसरं बरोबर, दोघांनी मिळून देता येत असेल तर दोन्ही बरोबर. अशा पद्धतीनं तो, मग ह्याच्यात काही येऊ शकतं. रिझनिंगचा पण टॉपिक येणार, मॅथमॅटिक्सचा पण टॉपिक येणार. तर अशा पद्धतीनं काय काय बघितलं आपण, 25% बेसिक, 25% आपलं रेशो, 25% पर्सेंटेज, आणि राहिलेलं सगळं 25% वेटेजनुसार. की जास्तीत जास्त प्रश्न ह्याचे झालेत, रेशोचे, हे पर्सेंटेजचे आणि बेसिकचे, आणि राहिलेल्या सगळ्यानंतर 25% तुम्ही गुंडाळू शकताय. टोटल जर आपण 1200 प्रश्न गणिताचे बघितले 2009 पासून, तर अशा पद्धतीनं आहे हे सगळं. ठीक आहे, तर ही गोष्ट झाली मॅथमॅटिक्सची. आता जाऊ आपण रिझनिंगकडे. रिझनिंगमध्ये टॉपिक जास्त आहेत पण टॉपिक छोटे छोटे आहेत. काही टॉपिक 20 मिनिटात सुद्धा लेक्चर संपतं आणि त्याच्यापेक्षा जास्त खेळून काही अर्थ नसतो त्या टॉपिक्सना. उगाच 1-1 तास 2-2 तास लेक्चर होऊन काही नाही, काही मिळणार पण नाही. डायरेक्शन सारखं टॉपिक आहे, सगळ्यांना माहीत असतं उजवीकडे कसं वळायचं, वर कसं वळायचं, डावीकडे कसं जायचं, आणि सगळ्यांना माहीत असतं की पायथागोरसचं प्रमेय काय. ओके, त्यामुळं काही प्रश्न, काही टॉपिक 20 मिनिटाचे आहेत, काही 1 तासाचे आहेत. तर तशा पद्धतीने आपले सगळे लेक्चर होणार. क्लॉक खूप दिवसापासून हा पडायचा बंद झाला, क्लॉक आणि कॅलेंडर हे 2 टॉपिक टाईमवरचे, पण आता परत ते सक्रिय झालेत. आता परत त्याच्यावरचे प्रश्न विचारतात. आणि क्लॉक करताना आपण सिंपल एक छोटीशी गोष्ट आहे, ती गोष्ट लक्षात घ्यायची आणि त्याच्यावरून क्लॉकचा कुठलाही प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो. 5 ते 6 टाईप आहेत क्लॉकवरचे, ते सगळे 6 टाईप. काही प्रत्येक ह्याच्यात एक छोटी छोटी गोष्ट लक्षात ठेवायची, त्याच्यातून तुम्ही सॉल्व्ह करू शकता क्लॉकचा. एक तर प्रश्न येतो की टाईम देतात, अँगल काढायचा आहे. दुसरा प्रश्न येतो अँगल देतात, टाईम काढायचा आहे. तिसरा प्रश्न येतो आरशाची प्रतिमा. चौथा येतो पाण्यातील प्रतिमा. आणि 5वा येतो की फॉल्टी क्लॉक, म्हणजे चुकीचं घड्याळ, की मागं पडतंय पुढं जातंय. हे असे 5 टाईप आहेत क्लॉकचे. ते 5ची टाईप आपण बघणार आहे एकदम सोप्या पद्धतीनं. नंतर कॅलेंडर. कॅलेंडरमध्ये मी कुठलाही कोड पाठ करा, मोबाईल नंबर पाठ करा असलं काही सांगत नाही. कॅलेंडरमध्ये मी एकच गोष्ट शिकवणार आहे, ती म्हणजे ऑड डेज. ऑड डे ह्या एका शब्दांवर तुम्हाला कॅलेंडरचा कुठलाही प्रश्न सुटेल, एका शब्दावर. ठीक आहे, तर हे झालं कॅलेंडर. त्याच्यानंतर क्यूब आणि डाईस. क्यूबची पण एक छोटी गोष्ट सांगणार आहे आणि डाईसची पण एक छोटी गोष्ट सांगणार आहे, की जेणेकरून जे तुमच्या माना अशा डुलतात हे प्रश्न सोडवताना, की बाबा असं असं फिरवून ह्याच्या विरुद्ध काय, त्याच्या विरुद्ध काय,
तसलं काही करायला लागत नाही. गणिताचा पेपर आहे ना, रिझनिंगचा पेपर आहे ना, मानं डोलवायची काही गरज आहे. तिथल्या तिथं पेपरवर जे काय असेल ते पेपरवर. त्यामुळे ह्या दोन्ही टॉपिकला तसलं काही मी तुम्हाला करायला लावणार नाही. इमॅजिनेशन करायला डायग्राम नावाचं एक चॅप्टर आहे, त्याच्यात करा, याच्यामध्ये करू नका. हे सिम्पल लॉजिक आहे याला एक. ते लॉजिक तुम्हाला समजलं की तुम्हाला सगळे प्रश्न क्यूब आणि डायसचे सुटून जातील. त्याच्यानंतर आयोगाचा किंवा कुठल्याही कॉम्पिटिटिव्ह एक्झामचा सगळ्यात फेवरेट रिझनिंगचा टॉपिक तो म्हणजे सिलॉजिझम. ह्याचं मराठीत नाव असं काही जास्त सापडलं नाही आहे मला, त्यामुळे मी सिलॉजिझमच लिहिले. तर्कशास्त्र वगैरे काय काय केलं आहे बऱ्याच लोकांनी, पण मला नाही सापडलं त्याचं एकदम एक्झॅक्ट नाव. तर सिलॉजिझमला सिलॉजिझम. प्रश्न काय असतात याचे? हा आपण एक लेक्चर, जसं ॲव्हरेजचं आपण मॅथमॅटिक्सचं डेमो लेक्चर ठेवतो यूट्यूबवर, सेम तसंच लेक्चर आपण सिलॉजिझमचं यूट्यूबवर ठेवणार आहे. ठीक आहे, तर तो एक टॉपिक सिलॉजिझमचा. ह्याचे प्रश्न कसे असतात? काही पेन पेन्सिल आहेत, काही पेन्सिल रबर आहेत, सर्व रबर कंपास बॉक्स आहेत, तर निष्कर्ष देतात त्यातलं काय बरोबर काय चूक, अशा पद्धतीनं सगळं असतं. ठीक आहे, तर तो झाला सिलॉजिझम. लगेच 1-2 दिवसात तुम्हाला ह्याचं पण लेक्चर मिळून जाईल. नंतर सिलॉजिझम सोबतच वेन डायग्रॅम आणि सेट थेरी. आता सेट थेरी टॉपिक मॅथमॅटिक्समध्ये पण येऊ शकतो, याच्यात पण येऊ शकतो, पण ह्या सगळ्याला डायग्रॅम वगैरे असतात, ह्या गोलवाल्या डायग्रॅम आपल्या, त्यामुळे म्हणून मी हे सगळं सोबत लिहिलेलं आहे. सिलॉजिझम, वेन डायग्रॅम आणि सेट थेरी. ते 1.5 ते 2 तासाच्या लेक्चरमध्ये हे तिन्ही टॉपिक व्यवस्थितपणे आयोगाचे सगळे व्हेरिएशनवाले क्वेश्चन घेऊन. आणि मी क्वेश्चन घेताना काय केले माहिती आहे का? असे उगाच जुने पुराणे क्वेश्चन घेण्यापेक्षा 2015 नंतर ज्याच्यावर भर दिला आयोगानं, असे सगळे वेगवेगळे एका टाईपचे क्वेश्चन ठराविक टॉपिक्सना दिसतील. आता क्लॉकला काही व्हेरिएशनच नाही, कॅलेंडरला व्हेरिएशन नाही आहे, तर त्याच्यात व्हेरिएशनवाले प्रश्न दिसणार नाहीत. जिथं जिथं व्हेरिएशन आहे तेच व्हेरिएशनवाले प्रश्न. उगाच मी एकच प्रश्न 2-2, 3-3 त्यासारखा घेतोय तसं नाही. एका टाईपचं एक झाला, तुम्हाला समजलं, खूप झालं, लगेच दुसऱ्या टाईपचा क्वेश्चन, परत तिसऱ्या टाईपचा. म्हणजे मी व्हरायटी ठेवली आहे जेणेकरून सगळं व्यवस्थित कव्हर व्हावं आपलं. एकच बाजू चांगली, त्याचाच मला अशा टाईपचा कुठलाही द्या मला जमणार, अशा पद्धतीने मी काही केलं नाही. प्रत्येक क्वेश्चन वेगवेगळ्या टाईपचं आहे. प्रॅक्टिसला तुमच्याकडं खूप सारं काय काय. ठीक आहे, तुम्ही कशातूनही सोडवा, काहीही सोडवा. एकदा माझ्याकडून शिकून घ्या, 30 मेथड वापरून तुम्ही कुठलीही सोडवा. नाही सुटलं फोटो पाठवा मला. ओके, नेक्स्ट परत येतो ब्लड रिलेशन. लहानपणीचा सगळ्याचा आवडीचा टॉपिक. आपल्याला हवं तसं नातं लावू शकतो आपण कोणासोबत, ज्याच्यासोबत पाहिजे तुम्हाला, तर तो ब्लड रिलेशन, नातेसंबंधांचा टॉपिक. नंतर येतो डायरेक्शन, दिशांचा. 2च असतात, कोण कुठल्या दिशेला आहे आणि मिनिमम डिस्टन्स किती. मग पायथागोरस प्रमेय आणि उजवीकडं डावीकडं, ह्याच्यात पण डोकं इकडं तिकडं करतात. उजवीकडे बघतोय, डावीकडे वळायचं आहे, वर जा. उजवीकडे बघतोय, खाली वळायचं आहे, उजवीकडेच जा. ठीक आहे, मान वळवायची गरज लागली नाही पाहिजे. इनपुट आउटपुट मोजून 6 प्रश्न आले आजपर्यंत आयोगाचे 2009 पासूनचे. ते 6च्या 6 प्रश्न आपण ह्याच्यात घेणार आहे आणि ते पण आयोगाला व्यवस्थित पद्धतीने करायला जमलेले नाही. इनपुट आउटपुट एक लॉजिकचा प्रश्न असतो. आयोगानं खूपच लहान मुलांसारखं ते याला हे तर त्याला ते असं करून उत्तरं काढलेत. 1-2च प्रश्न बरोबररित्या सेट झालेले आहेत ते. ठीक आहे, कारण ह्याच्यात एक प्रॉपर लॉजिक असतं, ते लॉजिक तुम्हाला शोधायचं असतं आणि मग तिकडे डायरेक्ट या लाईनमध्ये तो इतवा आहे म्हणून त्या लाईनमध्ये तो तितवा येईल असा इनपुट आउटपुटचा अर्थ नाही आहे, जर बँकिंग लेवलचे आपण प्रश्न बघितले तर. ओके, तर इनपुट आउटपुट. नंतर हा एक खूप भारी फेवरेट प्रश्न, नाईट नेव, खरे खोटे आणि प्रत्येक पेपरला पडतो आजकाल. आणि ह्याला सोडवायच्या 2 पद्धती आहेत. एक तर तुम्ही ट्रायल अँड एरर एक घेऊन करा, दुसरी पद्धत आहे तुम्ही ऑप्शन घेऊन करा. ह्या दोन्हीपैकी ज्या त्या प्रश्नाला काय उपयोगाचं आहे हे तुम्हाला तिथं सांगेल मी, की बाबा असा प्रश्न आला तर हे करायला लागेल, तसा प्रश्न आला तर ते करायला लागेल, आणि जिथं तेच तुम्हाला यूज करावं लागेल. ओके, नाईट नेव, खरे खोटे. ह्याला बायनरी लॉजिक असं पण म्हणतात, पण नाईट नेव हे स्टँडर्ड नाव आहे याचं, खरे खोटेचं नाईट नेव. तिसरं पुढे इनइक्वेलिटी. आता इनइक्वेलिटी म्हणजे असमानता नाही घ्यायचं आपण GS मधला अर्थ. इनइक्वेलिटी म्हणजे तुलना. आणि ही सोडवायची तर माझी खूप सोपी मेथड आहे. तुम्हाला पेन लिहायला सुद्धा लागत नाही, तुम्ही प्रश्नातल्या प्रश्नातच सगळ्या गोष्टी करू शकता इनइक्वेलिटीच्या. ठीक आहे, कोण कोणापेक्षा मोठं कोण कोणापेक्षा छोटं. मग इनइक्वेलिटी सोबतच अजून एक दुसरा येतो, तो म्हणजे ऑर्डर रँकिंग येतो. ऑर्डर रँकिंग, क्रमांक. नंतर येतं तुमचं कोडिंग डिकोडिंग. नंतर येतं कोडिंग डिकोडिंग, की याला हे म्हणतात तर त्याला काय, म्हणजे एक ABCDला काहीतरी वेगळा कोड देणार, अशा पद्धतीने. किंवा चायनीज कोडिंगचे प्रश्न ते जे असतील ते सगळे कोडिंग डिकोडिंगमध्ये येतील. त्याच्यानंतर जे एक 5 टॉपिक आहेत ते येतात सिरीजचे. मग त्याच्यात येतं नंबर सिरीज, अल्फाबेटिकल सिरीज, अल्फा न्यूमरिक सिरीज, हे 3 झाले. आणि नंतर नंबर पझल, अल्फाबेटिकल पझल, हे सगळे असे 5 टॉपिक येतात तुम्हाला. आता सगळ्यात महत्त्वाचा चंक रिझनिंगचा तो म्हणजे हा. प्रत्येक
पेपरमध्ये 15पैकी सुद्धा 3 प्रश्न, 25पैकी तर 4 ते 5 प्रश्न प्रॉब्लेम्स ऑन स्टेटमेंटवर असतात, विधानांवरील प्रश्नामध्ये. तर ह्याच्यात चूक काय होते मुलांची, सगळ्या प्रश्नांना एकाच पद्धतीने विचार करतात, व्हरायटी नाहीच काय ठेवली. व्हरायटी ठेवली नाही म्हणजे गृहीतकांवर प्रश्न आला मी तेच वापरणार, निष्कर्षावर आला मी तसाच विचार करणार, युक्तिवाद तसाच करणार, कार्यसंकेत तसाच करणार, असं नाही चालत. हा प्रत्येक चॅप्टर वेगळा आहे, प्रत्येक चॅप्टरला वेगळ्या पद्धतीने विचार करायला लागतो, तर तुमचं उत्तर बरोबर येणार आहे. तुम्ही सगळ्यांना जर एकाच पद्धतीने विचार केला तर उत्तर काय बरोबर येणार नाही आहे तुमचं. त्यामुळे ह्या प्रत्येक गोष्टीला 6 चॅप्टर आहेत, हे प्रत्येक गोष्टीला वेगळ्या पद्धतीने विचार करायचा आहे. आणि ह्यातला एकच असा चॅप्टर आहे की जिथं तुम्हाला तुमचं वेगळं नॉलेज वापरायचं आहे, GSचं सुद्धा, की त्या टॉपिकचं नाव आहे विधान आणि कारण. त्या टॉपिकचं नाव आहे विधान आणि कारण. ठीक आहे, विधान आणि कारण असं त्या टॉपिकचं नाव आहे. इथंच तुम्हाला फक्त तुमचं GSचं नॉलेज लावायचं आहे, सायंटिफिक नॉलेज लावायचं आहे, युनिव्हर्सल ट्रूथ लावायचे आहेत. बाकी सगळ्या ठिकाणी तुम्हाला परीक्षेत जे वाक्य दिले फक्त तेवढंच तुमचं हेर असलं पाहिजे, म्हणजे शोधण्याचा एरिया. तुम्ही स्वतःचं मला हे माहीत आहे म्हणून मी ते करतो असं कुठल्याही टॉपिकला याच्यातलं लागणार नाही. ते एकाच टॉपिकला लागतं, ते म्हणजे विधान आणि कारण. ह्याला इंग्लिशमध्ये म्हणतात स्टेटमेंट अँड रिझन किंवा ॲसर्शन अँड रिझन. ॲसर्शन अँड रिझन जास्त करून वापरलं जातं. तर तिथंच फक्त डोकं लावायचं आहे, बाकीच्या ठिकाणी डोकं लावायचे नाही, जे दिलं ते दिलं. आता ह्याच्यात हे वोकॅब्लरीवाले पण आता जास्त पडत आहेत आणि सिमिलॅरिटीवाले पण. जसं प्रश्नाला म्हणायचं आहे तसंच सेम कुठं म्हणायचं आहे ते तुम्हाला शोधायचं असतं. मग तो मिनिंग घ्यायचा असतो. स्टोरी काहीच्या काय असते, वर एक स्टोरी वेगळीच असते, खाली एक स्टोरी वेगळीच असते, पण मतितार्थ तोच आहे का दोन्ही स्टोऱ्यांचा, प्रश्नातली स्टोरी आणि पर्यायातली स्टोरी, असे 2 आपल्याला शोधायचे असतात. तर ते सिमिलॅरिटी. असा सेम अजून एक चंक आहे, तो म्हणजे पझल्स, सिटिंग अरेंजमेंट, फ्लोअर बेस्ड आणि क्लासिफिकेशन. हा असा एक चंक आहे. तर हा एक 3 प्रश्न पडतात बघा, आणि हे वेळखाऊ असतात. मी नेहमी मुलांना सांगतो की हे प्रश्न नेहमी शेवटी सोडवायचे, कारण ह्याच्यात गुंतत गेलेलं कळत नाही ना आपल्याला. आपण किती आतमध्ये गुंतत जातो हे ह्याच्यामध्ये कळत नाही, आणि शेवटीच कळतं चुकल्यावर, की जेव्हा काहीतरी तिथं कॉन्ट्रॅडिक्ट व्हायला लागतं, कुठं तर काही लिहायला जागाच मिळत नाही तुम्हाला, त्यावेळी कळतं हे प्रश्न सोडवताना. त्यामुळे हे प्रश्न किती जरी सोपे वाटले तरी शेवटी घ्या, वेळ गेला तर जाऊ दे, पण ह्याचा वेळ गेलेला बाकीच्या अख्ख्या पेपरवर इम्पॅक्ट नको व्हायला, म्हणून हा प्रश्न शेवटी, इनपुट आउटपुट सुद्धा शेवटी, खरे खोटे सुद्धा शेवटी. ह्या 3 गोष्टी शेवटीच करायच्या, कारण कधी बरोबर येईल ते सांगता येत नाही आणि कधी चुकेल ते पण कळणार नाही तुम्हाला. त्याच्यामुळे तर सेटिंग अरेंजमेंटमध्ये सर्क्युलर असते, लिनियर असते, डबल लाईन्स असतात. ठीक आहे, सेंटरकडे बघतायत, अपोजिटला बघतायत, ह्या सगळ्या गोष्टी कशात येणार आहेत तुमच्या सिटिंग अरेंजमेंटमध्ये. फ्लोअर बेसमध्ये म्हणजे असतं की मजल्यांचे बिल्डिंग असतात किंवा कोण कुठं काम करतं ते असतं, त्याला मॅट्रिक्स सुद्धा म्हणतात बरेच जण, मॅट्रिक्स पझल, आपण फ्लोअर बेस पझल म्हणतो त्याला. ठीक आहे, नंतर येतं क्लासिफिकेशन पझल, म्हणजे तुम्हाला सेग्रिगेशन करायचं असतं, कोण कुठं काय कसं करतोय त्याच्यानुसार तुम्हाला प्रश्नांची उत्तरं दिलेली असतात. हे सगळे प्रश्न पॅसेज टाईप दिलेले असतात, त्याचं आपण एक स्ट्रक्चर बनवतो आणि विचारलेल्या प्रश्नांचं उत्तर देतो. आता हे प्रश्न बँकिंगमध्ये सोपे आहेत, म्हणजे लेवल अवघड असते, पण बँकिंगमध्ये एका पझलवर, बँकिंग मला म्हणायचं की MPSC सोडून बाकीच्या एक्झाम, MPSC UPSC सोडून, तिथे एका पझलवर 5-5 प्रश्न येतात. आपल्याला एका पझलवर एकच प्रश्न येतो. त्यामुळं सगळी मेहनत तेवढीच करायची आपल्याला, पण विचारणार एकच मार्क किंवा एकच प्रश्न विचारणार आपल्याला. त्यांच्यात एकदा सोडवलं ते की त्याच्यावरच 5 प्रश्न येतात. त्यामुळे आपलं जरा हे टफ लेवललाच म्हणायचं आपण. लॉजिक जरी सोपे असले, सोडवायच्या पद्धती सोप्या असल्या, कमी वेळेचं असलं, पण सोडवायचं एकच आहे, उत्तर एकच मिळणार आहे आपल्याला, फळ त्याचं एकाच प्रश्नाला मिळणार आहे, तर त्यामुळे हे वेळखाऊ आहे. आता येतात तो म्हणजे चंक येतो, तो म्हणजे सगळा डायग्रॅमचा. मग त्याच्यामध्ये डायग्रामचे तर फक्त डायग्रामचे प्रश्न येणार. आणि हे जे पझल जे लिहिले ना मी, हे जे पझल, ह्याच्यात काहीही येऊ शकतं, कोण तुम्हाला काही विचारणार नाही, म्हणजे कोण तुम्हाला खात्री नाही देऊ शकत. कसलंही पझल येणार, लहानपणी टाकलेलं पण पझल येतं, तयार केलेलं पझल येतं. तो एक प्रश्न असा असतो कायम आयोगाचा की म्हणजे सगळ्यांना अपडेट ठेवायला भाग पडतं आयोग, की हां अशा पद्धतीची सुद्धा रिझनिंग आहे बरं का. ते आता नानीचा वगैरे आलेला जस्ट प्रश्न, नानी नानू, ठीक आहे, साहिलवाला तो बुद्धिबळाचा प्रश्न लगेच नवीन शोधून काढलं त्यांनी ते. ठीक आहे, आणि तो 3दा आला प्रश्न, मग लगेच असा वेगवेगळ्या फॅशनमध्ये. परत ते दिव्याचा प्रश्न येतो, पुलावरून दिवा घेऊन. आता हे लहानपणी कोडं घालायचो आपण की एका वेळी 2 जण जाऊ शकतात वगैरे, असे जे प्रश्न स्टोरीवाले ते सगळे ह्या पझलमध्ये येतात. कोडी, ह्याचं ट्रान्सलेशन पण बघा, मी कोडी केले डायरेक्ट, कोडं जे टाकायचो आपण तेच तसंच असतं ते. मग नंतर येतो चंक डायग्रामचा. मग डायग्राममध्ये डायरेक्ट डायग्रामचे क्वेश्चन एक, नंतर डायग्राम कम्प्लिशन येतं, रिकामं ठेवतात. परत डायग्रामची सिरीज येते क्वेश्चन मार्कवाली,
परत डायग्राम फोल्डिंग येतं, घडी घातल्यावर कशी दिसेल. आणि शेवटचा टॉपिक येतो तो म्हणजे रूट्स अँड डायग्राम, की इथून इथं जायला किती रूट्स आहेत ते आकृती देतात, त्या रूटमधून तुम्हाला ते शोधायचं असतं. तर अशा पद्धतीने हे सगळे रिझनिंगचे टॉपिक आहेत. आपल्याला हे एवढं सगळं कवर करायचं आहे. आणि 30 एप्रिलसाठी सगळ्यात बेस्ट बॅच असेल ही, की बाबा कमी वेळेत पण आणि टू द पॉईंट पण, फापट पसारा नाही, जोक्स वगैरे मला मारायला येत नाहीत, टू द पॉईंट आपला असेल, इकडच्या तिकडच्या गोष्टी होणार नाही आहेत. काय शिकवणं, एक्झाम्पल घेणं, ते सोडवून दाखवणं आणि नंतर तुम्ही प्रॅक्टिस केल्यानंतर तुमचे डाऊट मी तुम्हाला सॉल्व्ह करून देणं, या एवढा स्ट्रक्चर असणार आहे आपलं, बाकी काही नाही. आणि तुमचं एकच काम आहे, एक चांगली वही घालायची 200 पेजेस, किंवा नाही घातली तरी चालेल जर आपण तुम्हाला वर्कशीट देतोच आहे तर ठीक आहे. वही जरी नाही घातली, तुम्हाला वेल ॲडव्हान्स लेक्चरच्या आधी तिथं मिळत जाईल डाउनलोड ऑप्शन ॲपमध्ये, तर ते तुम्ही डाउनलोड करून आधी ते घ्यायचं, नंतर लेक्चरला बसायचं आणि प्रॉपर ते लेक्चरमध्ये जसं मी बघतोय आधी बघून घ्या लेक्चर वाटल्यास एकदा, आणि त्यानंतर लिहायला सुरुवात करा. किंवा मग इंजिनिअरिंगसारखं आपलं की कॉलेजसारखं की रिटर्न मी शिकवतानाच व्यवस्थित लिहिणं, पण मला ते आवडत नाही. मी जेव्हा बोर्डवर असेल त्यावेळी तुमचं लक्ष फक्त बोर्डवरच पाहिजे, त्यावेळी तुम्ही लिहिण्यात वेळ घालू नका. उतरून घेण्याला गणित येतंय असं म्हणू शकत नाही आपण. तुम्ही समजून घ्या, पॉज करा लेक्चर आपलं आणि मग सोडवा स्वतःनं, न बघता स्क्रीनकडे. अशा पद्धतीनं तुमचं पद्धत असू दे आपलं हे करायची. तर आजच्या लेक्चरमध्ये हे जे बघणार आहे ह्याच्यात काही शिकवलं नाही आहे मी, ह्याच्यात मी फक्त तुम्हाला सांगितलं की आपण आपल्या कोर्समध्ये काय करणार आहे. आता हे तुम्हाला पटलं असेल, त्यानंतरचे 2 लेक्चर येणार आहेत ते तुम्हाला आवडले असतील, की बाबा समजतंय आणि माझ्या शिकवलेल्या पद्धतीतून बाकीची पण एक्झाम्पल सुटत आहेत, ठीक आहे, तर मग तुम्ही विचार करायचा की कोर्स लावायचा की नाही लावायचा. मला तर असा फीडबॅक आहे आजपर्यंत जिथं पण शिकवले किंवा स्वतः पण जिथं शिकवतो ते, की आहे बाबा की एक्झाममध्ये डायरेक्ट सुटतंय डोळ्यांनी, पेन टेक व्हायला लागत नाही. 13-13, 14-14 बरोबर आलेले आहेत मुलांचे, म्हणजे माझ्यापेक्षा 1-1 मार्क जास्त पाडलेत मुलांनी, ठीक आहे. इथंपर्यंत गोष्टी आहेत या सगळ्या. त्यामुळे तुम्ही एकदा बघून घ्या कसं वाटतं माझं लेक्चर, आणि त्याच्यानंतर तुम्ही जॉईन करायचं तर ठरवा. आणि तुमच्या मित्रांना पण सांगा, कारण बराच वेळ आहे, ताजं लक्षात पण राहील. तुम्हाला एवढंच करायचं आहे, रोज एक लेक्चर बघायचं आणि त्या लेक्चरवर घरी जाऊन प्रॅक्टिस करायचं. या 2 गोष्टी तुम्ही केल्या की तुम्हाला मार्क्स मिळवण्यापासून कोणीही अडवणार नाही, ठीक आहे. थांबूया आपण इथे. ह्याच्यानंतर उद्या आणि परवा किंवा 27 तारखेपासून तुमचे प्रॉपर तर लेक्चर 27 पासून सुरू होतील आणि उद्या आणि परवा तुम्हाला एक डेमो लेक्चर मिळून जाईल, ठीक आहे. धन्यवाद.